नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? निम्म्याहून अधिक समस्या आयुष्यात कशामुळे आहेत याचे विश्लेषण करायला घेतले तर आपले लक्षात येईल की समस्यांचे मूळ हे आपल्या विचारांमध्ये असलेले बघायला मिळते। जसे की एक गोष्ट मी बरेचदा ऐकलेली आहे, ती माझ्या आईकडूनही, आपल्याला समोरच्याच्या ताटात नेहमीच जास्त दिसते, वास्तविक आपल्या ताटात किती आहे याकडे मात्र आपले लक्ष कमी व दुसऱ्यांच्या ताटाकडे जास्त असतं। आणि ही आपली समस्या आहे जी अन्य गोष्टींसाठी लागू असलेली बघायला मिळते। सर्वप्रथम आपण जे काही मिळवत आहोत ते आपण आपल्या आनंदासाठी मिळवतोय की दुसऱ्याला दाखवता आलं पाहिजे यासाठी मिळवतोय, या दोघांमधला आपल्याला फरक ओळखता यायला हवा। जर आपला आनंद आपण मिळवलेल्या गोष्टीत असणार परंतु त्या आनंदाला दुसऱ्याला दाखवण्यात व दुसऱ्यांना त्याविषयी काय वाटते यावर अवलंबून असणार तर मात्र त्या आनंदामध्ये ती निरागसता नसते। एखादी गोष्टी मिळवण्यासाठी आपण आपल्याकडून हवे असलेले सर्व प्रयत्न करायला हवेत, त्यात काही गैर नाही, परंतु आपण मिळवलेल्या गोष्टींची तुलना जर आपण दुसऱ्यांनी मिळवलेल्या गोष्टींसोबत करत असणार तर आपण मेहनतीने मिळवलेल्या गोष्टींचाही आपल्याला आनंद मिळत नाही। जीवनाच्या प्रवासात कुठेतरी काहीतरी कमी असणारच आहे हे स्वीकारून चला, जसं ते म्हणतात ना, अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे, कुछ अधूरी ख्वाहिशें ही तो है जो जिंदगी जीने का मजा देती है। बरेचदा माणसं आपल्याकडे काय आणि किती आहे याचा हिशोब न ठेवता दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करत असतात, परंतु लक्षात घेणे गरजेचे आहे की आपण दुसऱ्याकडे चकाकणारी श्रीमंती बघत असताना तिथपर्यंत जाण्यासाठी एखाद्याचा प्रवासही बघणे गरजेचे आहे। आपल्याला जर ते बघता आलं तर आपण स्वतःसाठी दोन गोष्टी नक्कीच चांगल्या शिकता येणार। आयुष्यात माणसं मिळवणं व माणसाची साथ मिळणं यासाठी सुद्धा माणसं तक्रार करतात की त्यांना कसं माणसं चांगली मिळाली। सर्व काही चांगलं आहे, पण बरेचदा वरून दिसणारा देखावा जितका सुंदर वाटतो तो आतून तितकाच पोकळीने भरलेला असतो। आपण प्रत्येकाचा दुःखाला ओळखू शकत नाही, कारण काहीकडे पैसा श्रीमंती भरपूर काही असते, परंतु मनातील बोलायला हक्काचं व विश्वासाचा माणूस जवळ नसते। अशा वेळी त्या गळगणीची श्रीमंतीचा व त्या जीवनशैलीचाही तितकारा वाटतो। व्यक्तीला त्याने जर बाहेरच्या जगात पाहिले तर दिवसभर कष्ट करून मेहनतीने आपल्या पोराबाळांसाठी कमवणाऱ्या व्यक्तीला बघितले व सर्वांसोबत हसत खेळत रमणारा त्याचा दिवस पाहिला तर त्याला त्याची श्रीमंती कवळी मुळाची वाटू शकते। बरेचदा आपल्याकडे जे आहे व जितके आहे ते आपल्यासाठी लाख मोलाची असलीच पाहिजे, कारण की आपल्याकडे इतका अनमोल वस्तू आहेत ज्याची आपण कधीच मोजदादच केलेली नाही, कारण की पैसा श्रीमंती खूप छान जीवनशैली हे पैशावरती प्रतिष्ठेवरती अवलंबून असते असे बरेच जण म्हणतात, पण करोडोची संपत्ती जे आपले शरीर रोगमुक्त व निरोगी असेल, अजूनही आपल्याकडे शरीर सुबत्ता असेल व आपली मानसिक शक्तीमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची उर्मी असेल, मानसिक शक्ती चौफेर व प्रगल्भ होण्यासाठी आपण तयार असणार तर आपली जीवनशैली सर्वोच्च स्थानी आहे। हातापायाने अपंग असणारे इतकेच काय, डोळ्यांनी दृष्टी गेलेली व्यक्ती सुद्धा इतक्या आनंदाने जगताना पाहून खरं तर मनाला प्रश्न पडतो की या व्यक्तीने आपल्या आयुष्यात तक्रार न करता
त्या अपंगत्वावर मात करून स्वावलंबी होऊन या व्यक्ती जीवन जगताना पाहून खरंच खूप आनंद होतो. त्यांना कोणाच्याही सहानुभूतीची अपेक्षा नाही आणि दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार न करता आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करून आपल्या आनंदाला भरभरून जगतात. जी माणसे दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करत असतात त्यांना आपल्या स्वतःकडे असलेल्या गोष्टींचाही पुरेपूर आनंद मिळत नाही. शेवटी आनंद ही जीवनातील अनुभूती आहे. त्याला दुसऱ्यांसोबत तुलना करून जगू नये, तरच आपल्याला आपला आनंद अनुभवता येईल. अगदी 100% खरं आहे ना मित्रांनो. आजच्या काळात आपण लोकांच्या जीवनात काय चाललंय हे बघून बघून तसंच करायला बघतोय आणि सगळ्यात आधी काही छोट्या छोट्या गोष्टी केली तर ते लगेच आपल्या स्टेटसला ठेवायचा, आपल्या इंस्टाग्रामची स्टोरीला लावायचा, फेसबुकच्या स्टोरीला लावायचा आणि सारखं सगळ्यांना दाखवायचं की आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय आणि लोकांच्या आयुष्यात काय चाललंय. जर आपण हे थांबवत नाही तर आपण आपलं आयुष्य आनंदाने जगू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.